व्हॉट्स रॉंग विथ यू? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. तुला मी दिसत नाही का समोर? अशी कशी धडकलीस? अंधारात तुम्हाला तरी मी दिसले का? धडकलात ना तरी पण मला. कशाला असं अंधार करून भूतासारखं फिरत राहायचं? लीला, बघा कसं आहे ना, माणसाच्या आयुष्यात लख उजेड असायला हवा. नाही पण तुम्हाला त्याचं काय? तुम्हाला दिवसा ढवळ्या तरी गोष्टी कुठे दिसतात? व्हॉट डू मीन? यश आणि रेवती खोटं बोलत होते, दिसलं का तुम्हाला? हे बघ, कुठलीही गोष्ट कुठेही कनेक्ट करू नकोस लीला. आता मी लावणार हा, कारण तुम्हाला समोरचं बघायचंच नाहीये. मी नुसतं परसेप्शनवर डिसाईड करत नाहीत गोष्टी. यश आणि रेवतीने मला क्लिअरली सांगितलं की त्यांच्यामध्ये काही नाहीये. ओके, पण हे बघ, या गोष्टी मला अजून डिस्कशन नको लीला. ओके, गुड नाईट. नेहमी समोरची व्यक्ती काय सांगते ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो इजी. कधी कधी आपल्या माणसांच्या मनात काय चालू आहे हे ओळखायचं असतं. तेजे, तुम्ही बोलवलं आम्हाला? हो, वेळ आली आहे. श्वेता आणि यशच्या एंगेजमेंटची तयारी आपण सुरू करायला हवी. येस तेजे, मी काही तारखा काढून ठेवल्यात. तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे मी श्वेताच्या फॅमिलीशी बोलून घेते. अरे वा, मी सांगायच्या अगोदर तुम्ही हे सगळं ऑलरेडी सुरू केलंय. होय जे, यश सेटल होतो यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी काय असणार. जितक्या लवकर त्याचं लग्न होईल तितकं बरंच. लक्ष्मी, हे सगळं घेऊन श्वेताच्या घरी जा, तिच्या फॅमिलीशी बोल आणि त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण डेट फायनल करूया. होय जे, मी आजच मावशीकडे निरोप घेऊन जाते. वहिनी, आता आपण जातोच आहोत तर मग येताना शॉपिंग पण करून येऊ. चालेल ना जे? श्वेताला घेऊन जा. ठीक आहे जे. चला वहिनी. विश्वा, ऑफिसमध्ये सांग येतो. एजे, तुम्ही चूक करताय. ह्याच्यावर डिस्कशन्स झालेले आहेत लीला, आणि मी जे करतोय ते यशच्या भल्यासाठी करतोय. मग यशचं भलं कशात आहे त्याला विचारा ना. एजे, त्याचं जर दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तर मग हे तुम्ही करताय ना, तो अन्याय आहे त्याच्यावर सुद्धा आणि त्या मुलीवर सुद्धा. त्याचं कुणावरही प्रेम नाहीये. तुम्ही उगाच चुकीचे समज करून घेतलेत लीला आई. दुर्गा, तुला चांगलंच माहितीये मी काही चुकीचे समज वगैरे करून घेतले नाहीयेत. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का? हे सगळं मी त्याच्या सुखासाठी करतेय. या का प्रत्येक गोष्टीत बोलतायत? यशची बहीण मी आहे, त्याचं भलं कशात आहे मला कळतं ना. प्रत्येक गोष्टीत बोलायची गरज नाहीये लीला आई, प्लीज. मी कधी कुठे काय बोलायचं ना ते मी ठरवेन. नाही ठीक आहे, आता मी बघतेच तुम्ही कशी एंगेजमेंट करताय यश आणि श्वेताची. इनफ झालं. ही एंगेजमेंट होणार आहे. मी श्वेताच्या आईला शब्द दिलेला आहे. प्रेमापेक्षा शब्द महत्वाचा नसतोय जे. नाही मग तसं असेल ना तर मी पण तुम्हाला चॅलेंज देते. काहीही झालं तरी तुम्ही रेऊ आणि यशचं नातं तोडू शकणार नाही. तुला एवढाच कॉन्फिडन्स असेल ना तर ही एंगेजमेंट तोडून दाखव. दुर्गा, तयारीला लगा. येस तेजे, थँक्यू. सरू, कुठे बाहेर चालली आहेस? कुठे चालली आहेस? सरू, मी विचारलं कुठे चालली आहेस? सरू,
आय नो तू माझ्यावर चिडली आहेस. अगं पण कुठे जातेस हे तरी सांग ना मला प्लीज. अगं बेबी सरू प्लीज एकदा माझं ऐक ना. सरू हे बघ आय नो तुलाही माझ्याशी बोलायचं म्हणून मी बोलतो ना, आपण गोष्टी सॉर्ट आउट करू. सरू खरंच रागवली का? मी आता काय करू? हॅलो किशोर दादा, काय झालं विक्रांत दादाचं पुढे? आजी बघितलं ना एजेंनी काय केलं? सरळ साखरपुड्याची तारीख ठरवून मोकळे झाले. अगं मग चांगली गोष्ट आहे की तारीख ठरली आजी आहे. कशी चांगली गोष्ट आहे ते? म्हणजे मला तुम्हाला सांगायचंच होतं पण मला कळत नाही कसं सांगू. आता आपलं यश आहे ना, त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी ना रेवती आहे? मला जरा ना असं वाटलं होतं थोडस. हो ना, जी तुम्हाला वाटलं होतं मग मला कळत नाहीये एजेंना कसं कळत नाहीये. हे बघा गेले 2 दिवस मी त्यांना सतत हेच सांगायचा प्रयत्न करते. ते बोलले सुद्धा यश आणि रेवती बरोबर. मग ते दोघं काय म्हणाली? अहो आता काय, एजेंनी विचारलं पण त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे या गोष्टीला साफ नकार दिला त्यांनी. असं कसं? ठीक आहे, तर मग आता नकार दिल्यानंतर आपण काय करू शकतो त्यावर? त्या दोघांचं जर एकमेकांवर प्रेम आहे तर त्यांनी स्वतःसाठी उभं राहायला नको? दोघं ऐक तू माझं, दोघंही नकार देत आहे. मग त्याला इतर कोणी काय करणार? तू मी काय करू शकणार? नाही आजी, काय ना त्यांना भीती वाटते एजेंटची म्हणून नाही असं म्हणत. असं असू शकतं कदाचित की म्हणतात ना ते काय तरुण वयामध्ये असं ते एकमेकांबद्दल आकर्षण असणं. तर म्हणजे नाही, नाही. जर लग्नाचा विषय निघाला असेल की नाही त्यावेळेला ते दोघं गोंधळले असतील. मग आकर्षण असेल, लग्नाबद्दल काही त्यांना विचारच करायचा नसेल. कदाचित रेवतीला विचार करायचा नसेल लग्नाबद्दल, तिने नकार दिला. नाही नाही असं हे नाही. बघ असं असतं तर तिने आपल्याला येऊन सांगितलं असतं की नाही, तुझ्याशी किंवा माझ्यासोबत ती काहीतरी बोलली असती. मग यशला देखील एक आत्मविश्वास आला असता. तो देखील ठामपणे अभिरामशी बोलला असता, हो माझं रेवतीवर प्रेम आहे. हो. पण आता इथं कशात काही नाहीये लीला. आणि आपण एवढं सगळं का तडफड आजी करतोय? आजी हो हो तुमचं बरोबर आहे पण मला माहितीये ना असं नाहीये त्याचं खरं. लीला लीला तुला माहित असून मला माहित असून काय उपयोग आहे? आणि जरा आपण आता हे थांबूया इथे बस. एक मिनिट लीला, आता माझं ऐक बघ, शांत डोकं ठेव आणि ऐक. अभिरामनं श्वेताच्या आईला शब्द दिलाय आणि आता श्वेताचं पुन्हा लग्न मोडणं मला तरी आवडणार नाही. भीती वाटते या सगळ्या गोष्टीची. मी खरं सांगते लीला, मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे की नाही, तुला साथ दिली आहे की नाही, या वेळेला नाही देऊ शकणार साथ. या बाबतीत मी तुला आधार लागला तर आहे तुला आधार देण्यासाठी, पण तुझ्या बरोबरीनं मी या बाबतीत तरी उभी नाही राहू शकणार बाळा. बघितलंस ना सगळं काय झालंय ते. आता मला भीती वाटते या सगळ्याची. राहू दे आजी. खरं सांगते मी, नको यात पडायला. होऊ दे जे होतंय ते. आजीने माझी साथ नाही दिली म्हणून काय झालं? यश आणि रेवूसाठी मला हा लढा द्यावाच लागणार. अरे वाह किशोर साहेब, वेलकम. काय आज माझी आठवण कशी काय काढली? आठवण तर तुझी रोज येते रे, पण आतमध्ये राहूनही तुझे उद्योग काही संपले नाहीत म्हणून म्हणलं भेटायला यावं. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? बाहेर यायची घाई झालीये का? सरस्वतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधतोयस? अरे मग काय करायला हवं तुम्ही? तुम्ही सांगितलं होतं ना मला की इथून बाहेर काढाल म्हणून, पण काय मी इथेच अडकून आहे.
आणि तुमच्याकडून पण काही मला हालचाल होताना नाही दिसली, म्हटलं मग स्वतःच करायला हवं काहीतरी. हे तुम्ही सगळे जगताय हो तुमचं आयुष्य एकदम सुखात बाहेर, पण मी इथे चढतोय. म्हणून घेतली मी माझ्या बहिणीची मदत. हे विक्रांत, तुला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, योग्य वेळ आली की मी तुला बाहेर काढीन. आणि उगाचच ना घाई करून स्वतःसाठी सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवू नकोस. आणि आणखीन एक, यापुढे परत कधीही सरस्वतीला जर इमोशनली ब्लॅकमेल केलंस तर गाठ माझ्याशी. आणि हा कोण आहे माणूस? आयुष्यात काही घडलं तरी त्याचं फक्त एकच असतं, योग्य वेळ येऊ दे. ईश्वरा, याची योग्य वेळ लवकरच येऊ दे रे बाबा. मुद्दाम करताय ना हे? मग सगळ्यांना कळत नाहीये ना तुम्ही चुकीचं वागताय ते, म्हणून करते मी. काय चूक काय बरोबर हे तुम्ही सांगूच नका आम्हाला. आम्ही तुम्हाला नाईलाजाने लिलाई म्हणतो हे बऱ्याचदा सांगून झालंय आमचं. कारण आमच्यासाठी तुम्ही अजूनही त्याच सतत चुकणाऱ्या, बेजबाबदार आणि सगळ्यांना फसून या घरात आलेल्या लीला आहात. आम्हाला शिकवायला जाऊच नका तुम्ही. मी अजिबात कोणाला शिकवायला वगैरे जात नाही. मी हे सगळं फक्त माझ्या बहिणीच्या आणि यशच्या सुखासाठी करते. तुमची बहीण आणि माझ्या भावाला काय वाऱ्यावर सोडलंय मी? त्याला बहीण आहे आणि यशचं लग्न एजेंनी श्वेता सोबत ठरवलंय. आणि एजे जे ठरवतील तेच होणार. दुर्गा थांब. हे बघ, एकदा माझ्यावरचा राग सोडून मनातले आढीवेढे बाजूला ठेवून यशचा विचार कर आणि विचार त्याला त्याचं खरंच सुख कशात आहे. अगं त्याचं रेववर प्रेम आहे आणि तरी सुद्धा जबरदस्ती तू त्याचं लग्न लावतीये श्वेता बरोबर. प्रेम? तिने फसवलंय माझ्या भावाला. असं काही नाही, हे सगळं ना फक्त तुला वाटतंय. आणि मुळात खरं प्रेम कधीच हरत नाही. त्यामुळे रेवू आणि यश नक्की एकत्र येणार. खऱ्या प्रेमाचा अर्थ माहितीये का तुम्हा बहिणींना? अजून किती मुलांना फसवणार आहे तुमची बहीण? काय म्हणायचंय तुला? ऍक्टिंग? चांगला अभिनय करता, काहीच माहित नसल्याचा. ऍक्टर व्हायचं होतं ना तुम्हाला? तुम्ही विसरले असलात तरी माझ्या लक्षात आहे. रेवतीचं हे पहिलं प्रेम प्रकरण नाहीये, हो ना? याआधी एका दुसऱ्याच मुलाला तिने लग्नाचं वचन दिलं होतं. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे तो मुलगा ऑलरेडी मॅरिड होता हे तिला माहित होतं, नाही का? आणि एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत होती तुमची बहीण. आठवलं? आधी एजे आणि आता माझ्या भावाला अडकवायला निघालात तुम्ही. अख्खं कुटुंबच खोटारडं आहे तुमचं. पण आता वाटेल ते झालं तरी एका चारित्र्यहीन मुलीशी लग्न लावून माझ्या भावाचं आयुष्य खराब करणार नाहीये मी. नाही दुर्गा, तुला वाटतंय तशी नाहीये माझी रेव. मी यशचं लग्न श्वेताशी होऊ देणार नाहीच आहे. पण माझी रेव सुद्धा अशी नाहीये हे सिद्ध करूनच दाखवेन. मावशी आई, किती दिवसांनी आपण असे एकत्र देवळात आलो ना. लग्न झाल्यापासून तर वेळच मिळत नाही.
देवाने ना तुझं गडगंज श्रीमंत घरात लग्न लावून दिलं ते चांगलं केलं. त्याबरोबर थोडी अक्कल पण वाटली असते ना तुला तर बरं झालं असतं. काय ग काय ठरलं होतं आपलं? यश आणि रेऊचं लग्न व्हायला हवंय हे ठरलं होतं ना. मध्येच त्या यश आणि श्वेताचा साखरपुडा कसा काय ठरला आणि तारीख पण पक्की झाली. हा मावशे तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की यश आणि श्वेताचा साखरपुडा थांबवायला जावा. काही कर हे कार्य व्हायला नको. काय गलीला तुला मी इतकं शिकवलं मोठं केलं तुझी दुखणी खुपणी काढली. जे असे पांग फेडणार आहेस तू. तुला जर तुझं माहेर हवं असेल ना तर तुला रेऊच्या लग्नाची जबाबदारी घ्यावीच लागेल. अगं मावशी पण रेऊच तर एजे तिला अक्कल नाहीये. ती लहान आहे पण तू आहेस ना मोठी. ताई म्हणवतेस ना तिला. तुला हे करायलाच हवं. आणि तुझ्या लाडक्या बाबांना ह्यातलं काहीही सांगितलंस तर तुझी गाठ माझ्याशी आहे. लीला तू रड पड झड गाडी खाली जीव दे काय वाटेल ते कर. पण यश आणि श्वेताचा साखरपुडा थांबायलाच हवाय. हो मावशी आई. हो मावशी आई. नाही माझा काही विश्वास नाही तुझ्यावर. म्हण माझ्या मागे म्हण. हा काय वाटेल ते झालं. माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. आणि रेऊ आणि यशचं लग्न होईल. म्हण. काय वाटेल ते झालं. माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. रेवती आणि यशचंच लग्न होईल. आता हे जे बोललीस ना तेच करून दाखवायचं. नाही तर लीला तुझं माहेर मी कायमच तुझ्यासाठी संपवेन. हे लक्षात ठेव. कोणाची ग पोर माझी.